काही काही वेळेस मुलं एवढे प्रश्न विचारतात ना, आपल्याला समजत नाही त्यांना काय उत्तरं द्यावी. आता तसाच माझा मुलगा आहे, तर त्याला कोणतरी खेळायला गेल्यावर छोटी मुलगी म्हटली वाटतं, की देव चांगल्याच लोकांना घेऊन जातो. तर मला सांगितलं, म्हणला मम्मी ती अशी अशी म्हणते, की देव चांगल्याच लोकांना घेऊन जातो. मी म्हणलं हो बरोबर आहे ना. तर मला आल्यानंतर म्हणला, मम्मी मग आता तू पण मरणार? मी म्हणलं हो, इथं कोण राहणार आहे, सगळेच मरणार आहेत. तर मी म्हणलं, मला म्हणलं मग तू बुड्ढी झाल्यावर मरून जाणार? मी म्हणलं हां. मग कोण नाही राहत इथं? तर त्याला एवढं टेन्शन आलं. तर मला म्हणतो, मी म्हणलं अरे मग मी तुझं लग्न करणार, मी बुढी झाल्यावर ना तुझं लग्न करणार, तुझ्या बायकोला सांगणार माझ्या मुलाला चांगलं सांभाळ म्हणून आणि लक्ष दे त्याच्याकडं असं सांगणार म्हणलं. तर त्याने एवढा बारीक चेहरा केला. मला म्हणतो, नको मम्मी मी लग्न वगैरे काय करणार नाही, मी तुला सांभाळणार आहे. तर मी म्हटलं असं नसतं रे, माझ्यानंतर कोण तुला सांभाळणार? तर मला म्हणतो, मी नाही करणार लग्न, मी कामाला गेल्यावर तुला ती काम लावल, तुला सगळं घरातला पोछा बर्तन सगळं करायला लावल म्हणतो, ती काही काम करणार नाही आणि ती आरामशीर झोपल आणि आरामशीर खाईल. तर मी म्हणलं तसं काय नसतं रे, आपण सांगायचं तिला समजून. नको म्हणतो, मी बघितलंय त्याच्यामध्ये, बाबा मित्र नाही बाबा लग्न करणार, मी तुला सांभाळणार. आणि मला तर एवढं हसायला आलं. मी म्हणलं तू कशात बघितलं? तर ते कोणतरी तरी एक आयडी होती, त्याच्यामध्ये तसं घरगुती दाखवलं होतं. तर त्याला एवढा पुढचा विचार करतो आणि मला म्हणतो, नको मम्मी तू नाही मरायचं.